मागच्या भागामध्ये वसाहतकालीन भारताचा विचार आपण केला. त्या अगोदरचा भाग आज आपण पाहणार आहोत. मध्ययुगीन कालखंड. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत मध्ययुगातील शिक्षण पद्धती. आता भारतीय समाजाचा परिचय यामधील शिक्षण पद्धती. तर मध्ययुगातील शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामच्या शिक्षणाला फार विशेष महत्त्व प्राप्त झाले. असे असले तरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेली निरक्षरता आणि निरक्षरता असल्यामुळे त्या काळातील कुराण, हदीत आणि इतर संबंधित शास्त्राचे अध्ययन अध्यापन कठीण होते. आणि त्यामुळे निरक्षरता असल्यामुळे विद्यार्थी कोणीही शिकू शकत नव्हते. आणि त्यामुळे अशी समस्या निर्माण झाली की नॉलेज गेन करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टीच त्या काळामध्ये होऊ शकत नव्हत्या. कुराण वाचू शकत नव्हते, हदीत वाचू शकत नव्हते. पण पैगंबर मुहम्मद यांनी इस्लामच्या सर्व अनुयायांना ज्ञान मिळवायला पाहिजे असा आदेश दिला. परंतु त्यासाठी भारतातील पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमधील कडक शिस्त किंवा सर्वसंग परित्याग म्हणजे सर्व गोष्टींचा त्याग, या गोष्टी मात्र आवश्यक मानलेल्या नव्हत्या. ही महत्त्वाची बाब त्या काळामध्ये होती. आणि इस्लामिक शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामवर श्रद्धा असणाऱ्या, ज्यांची श्रद्धा इस्लामवर आहे त्या सगळ्या कुठल्याही सर्व वर्गातील व्यक्तींना प्रवेश होता. म्हणजे तिथं जात पात, पंथ, धर्म ह्या कुठल्याही बाबीचा उल्लेख आलेला नव्हता. आणि त्यामुळे वर्णपरंपरासुद्धा नव्हती, म्हणून तिथं कोणीही येऊन शिक्षण घेऊ शकत होता. भारतातील मध्ययुगीन इस्लामिक शिक्षणाशी निगडीत असलेल्या 3 मूलभूत संस्था होत्या. किती एकूण संस्था? 3 मूलभूत संस्था होते. त्यामध्ये पहिली होती मक्ताब. पहिली संस्था होती मक्ताब, दुसरी मदरसा, तिसरी खानकवा. आता मक्ताबमध्ये नेमकं काय व्हायचं, तर मक्ताब म्हणजे मशिदीशी संलग्न असणारी प्राथमिक शिक्षण देणारी संस्था. आता मशिदीशी संलग्न असणारी म्हणजे धार्मिक स्थळ, इस्लाम धर्मियांच्या धार्मिक स्थळ मशीद, तिथं प्राथमिक शिक्षण देणारी जी संस्था होती ती होती मक्ताब. आणि मदरसा म्हणजे मशिदीशी संलग्न असणारी, ही सुद्धा मशिदीशी संलग्न असणारी होती, पण ही उच्च शिक्षण देणारी संस्था होती. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, मक्ताब प्राथमिक शिक्षण, मदरसा उच्च शिक्षण. आणि खानकवा अल्लाह विषयीच्या परमोच्च तत्वांचे शिक्षण देणारी सुफी केंद्रे म्हणजेच खानकवा. तर मक्ताबमध्ये काय व्हायचं, साधारणपणे वयाच्या 4थ्या वर्षी, आपण एक स्टेप बाय स्टेप बघू आता. मक्ताबमध्ये साधारणपणे वयाच्या 4थ्या वर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आपल्याकडे केव्हा प्रवेश दिला जातो? 6व्या वर्षी प्रवेश दिला जातो, पण तिथं 4थ्या वर्षी प्रवेश दिला जाईल. त्यासाठी एक धार्मिक विधी करावा लागत असे. ज्याप्रमाणे वैदिक काळामध्ये उपनयन संस्कार केला जात होता, त्याचप्रमाणे धार्मिक विधी इथं सुद्धा केला जायचा. आणि वाचन, पठन, लेखन आणि अंकगणित या विषयांच्या अध्ययनावर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भर दिला जायचा. आताही आपण बघतो की 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी किंवा सगळ्यांसाठी बेसिक नॉलेज म्हणून श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि अंकगणित हे सगळे मूलभूत संकल्पना पाहिले आहेत. आणि ते जर असतील तरच विद्यार्थ्याला ह्या सगळ्या गोष्टी समजू शकतात. आणि म्हणून ही महत्त्वाची बाब ह्या ठिकाणी सांगितली आहे. तर इस्लाम धर्मामध्ये सुद्धा ही बाब होती. त्याचप्रमाणे लिपी आणि लेखन यांच्या अध्ययनासाठी अनेक तास खर्ची घातले गेले. योग्य लिपी यायला पाहिजे, योग्य लेखन यायला पाहिजे, याच्यासाठी अनेक तास खर्ची घातले गेले होते. वयाच्या साधारण 7व्या वर्षी कुराणच्या अध्ययनास सुरुवात होत असे. आणि 7 वर्षाचा विद्यार्थी झाला म्हणजे तो कुराणचा अध्ययन करण्यासाठी सुरुवात केली जात असे. हे सगळं कशामध्ये होत असे? मक्ताबमध्ये होत असे. आता मदरसामध्ये काय व्हायचं, तर मदरसामध्ये कुराण आणि त्याचे स्पष्टीकरण, मदरसामध्ये कुराण आणि त्याचे स्पष्टीकरण करणारे ग्रंथ, याचे वाचन आणि त्यांचा सखोल अर्थ समजावून घेणे यावर भर असायचा. त्याखेरीज फक्त एवढंच काम केलं जायचं नाही, तर त्याखेरीज शेती, हिशोब, ज्योतिष, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, इस्लाममधील कायदे कानून, न्यायव्यवस्था तसेच प्रशासन यासारखे व्यवहार विषयक विषयही तिथं शिकवले जात होते. एकच विषय शिकवला जात नसायचा, त्यामध्ये ह्या सुद्धा गोष्टी होते. त्याचबरोबर अरेबिक पर्शियन भाषाही शिकवल्या जात होते. हे महत्त्वाची बाब आहे. कुठल्या कुठल्या भाषा शिकवल्या जायच्या? अरेबिक आणि पर्शियन भाषासुद्धा त्या ठिकाणी शिकवली जायची. आता तत्कालीन इस्लामी जगतात सर्वत्र ह्या भाषा शिकवल्या जात असत. त्या काळामध्ये, इस्लामच्या काळामध्ये सर्वत्र ह्या भाषा शिकवल्या जायच्या. अकबर बादशाह याचा वजी
आता अकबराचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, अकबर आणि बिरबलाच्या स्टोरीजसुद्धा तुम्ही बरेचसे ऐकलेले आहेत. तुम्हाला एक या विषयाव्यतिरिक्त आहे तो, पण बिरबलाचं जर पूर्ण नाव माहीत असेल ओरिजिनल, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. अकबर बादशाह याच्या वजी सुप्रसिद्ध विद्वान अबुल फजल याने नमूद केल्यानुसार अकबर बादशाह यानं नमूद करून ठेवलेलं आहे. अबुल फजल याने विद्वान होता, हा लिहून ठेवलेला आहे. त्यानं काय सांगितलं आहे की मदरशामध्ये शिकण्यास येणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी? हिंदू विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषा आणि उपनिषदासारखे ग्रंथ यांच्या अध्ययनाची तजवीज केली होती. आणि अकबराची स्टोरी, अकबरचं लग्न जोधासोबत झालं होतं. जोधा अकबर नावाची मूवी आहे. आणि अकबरानं हिंदू धर्माच्या स्त्रीसोबत लग्न केलं होतं, हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. तर याची तजवीज अकबरानं करून ठेवली होती. ते संस्कृतमध्ये शिकू शकत होते विद्यार्थी आणि उपनिषदांसारखे ग्रंथसुद्धा ते शिकू शकत होते. यावरून आपल्याला अशी कल्पना येते की त्यांच्या काळात विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक कोणकोणत्या गोष्टीनुसार, विद्यार्थ्यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गरजानुसार शिक्षण देण्याची व्यवस्था होती. विद्यार्थी त्यांच्या आवडीनिवडीनुसार आणि आयुष्यातील ध्येयानुसार विषयाची निवड करू शकत होते. आवडीनिवडीनुसार आणि ध्येयानुसार. आता विचार करा, इस्लाममध्ये त्या काळामध्ये आवडीनुसार आणि ध्येयानुसार शिक्षण घेऊ शकत होते. तर आज आपण विद्यार्थ्यांनी जबरदस्तीने एज्युकेशन घेण्यात काही अर्थ आहे का? जो विषय आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आवडतो त्या विषयामध्ये जर आपण शिकायला लागलो तर आपण तिथं टॉप लेवलवर जाऊ शकतो. नाहीतर एखाद्याला बनायचं आहे, PhD करायची आहे समाजशास्त्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला आणि इंटरेस्ट त्याला तिथं आहे, पण आईवडिलांनी म्हटलं की नाही तुला काय करायचं आहे, तू सरळ सरळ आता BE कर, कारण तिथं करिअर चांगला आहे. तो विद्यार्थी BE करेल, इंजिनियर होईल, पण पाहिजे तसा तो इंजिनियर होणार नाही. आणि याच्यासाठी तुम्ही पिक्चर, एक मूवी बघितली असेल 3 इडियट्स, तिच्यामध्ये सांगितलेलं आहे की नेमकं कशा पद्धतीनं आपण आपल्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे, म्हणजे आपण तिथं सक्सेसफुल होऊ शकतो. तर आपण सुद्धा या इस्लाममध्ये सुद्धा आवडी निवडीनुसार आणि आयुष्यातील ध्येयानुसार विषयाची निवड करू शकत होते. ही महत्त्वाची बाब तिथं आपल्याला पाहायला मिळते. आता मदरशातील शिक्षण संपल्यानंतर, मदरशातील शिक्षण संपल्यानंतर खासगी शिक्षकांच्या हाताखाली शिक्षण सुरू ठेवता येत असे. ज्यांना मदरशातील शिक्षण संपल्यानंतर तुम्ही ट्युशन लावून खाजगी शिक्षकांच्या हाताखाली तुम्ही शिक्षण घेऊ शकत होते, याची मुभा तिथं होती. उदाहरणार्थ बघा, अब्दुल कादिर बदायुनी आणि अबुल फजल आणि फैजी इत्यादी लोकांचा उल्लेख आहे की यांचे प्रायव्हेट खाजगी ट्युशन्स त्या काळामध्ये चालायचे. आता मदरशामध्ये जे शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्हीच्या राहण्याची व्यवस्था त्या काळामध्ये करण्यात आली होती. आता मदरशामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांच्याही राहण्याची जेव्हा व्यवस्था करण्यात आली होती, तर मग याच्यासाठी आर्थिक बळ लागतो. मग आर्थिक बळ कुठून मिळणार? पैसा पाहिजे, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा पाहिजे. पण त्या काळामध्ये जे राज्यसत्ता होते आणि त्याचप्रमाणे मुस्लिममधील अमीर उमराव हे जे श्रीमंत लोक होते, या श्रीमंत लोकांकडनं त्याच्यासाठी पाठबळ दिला जायचा आणि पैसा पुरवला जायचा. या दृष्टीने मदरशांची तुलना जर करायची झाली तर बौद्ध विहार आणि दक्षिण भारतातील मंदिरामधील विद्या केंद्रे यांच्याशी करता येईल. कारण तिथंसुद्धा राजघराण्याकडनं पैसा मिळायचा आणि इथंसुद्धा राजघराण्याकडनं पैसा मिळायचा. आणि ही एक फार चांगली गोष्ट होती की सामान्य लोकांना शिकण्यासाठी त्यामुळे संधी मिळायची आणि तिथं शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही मदरशामध्ये राहायचे. पुढचा भाग आहे खानकवा. आता खानकवा या नावाने उल्लेख केल्या जाणाऱ्या संस्थांची तुलना मध्ययुगीन युरोपातील ख्रिश्चन मठांशी, त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात मोनेस्टरी, या मोनेस्टरीशी करता येईल. खानकवा सहसा लोकांमध्ये पूजनीय समजल्या जाणाऱ्या, आता खानकवा म्हणजे काय, तर खानकवा म्हणजे लोकांमध्ये पूजनीय समजल्या जाणाऱ्या सुफी संतांच्या दर्ग्याशी निगडीत असत. खानकवा हे सुफी संत जे होते त्यांचा दर्गा होता त्याच्याशी निगडीत होते, ते म्हणजे खानकवा. आता इथे एक चित्र दिलेलं आहे, हा चित्र आहे कलाकुसरीच्या बाबतीमध्ये. तर त्या काळामध्ये भारतीय इस्लामिक कला कोणत्या पद्धतीची होती या बाबतीतलं हे चित्र आहे आणि त्याची माहिती इथं आहे. पुढचा भाग आहे, एक कृती दिलेली आहे. आता ही कृती, एक प्रेझेंटेशन आपण याच्या आधी करून घेतलेलं आहे आणि प्रेझेंटेशन कसं असावं याचा व्हिडिओ मी इथं कालच टाकलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालासुद्धा आता ही कृती करायची आहे आणि ही कृती केल्यानंतर तुम्ही माझ्या मेलवर अफेक्ट ऑफ लर्निंग डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सॲप नंबरवर त्याचं प्रेझेंटेशन शॉर्टकटमध्ये मला पाठवू शकता आणि जो गुड प्रेझेंटेशन राहील तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत. तर त्यामुळे कृती कुठली आहे ते पाहून घ्या
आणि त्यावर आधारित एक प्रेझेंटेशन बनवा. मध्ययुगीन भारताच्या कला क्षेत्रातील पुढील गोष्टीवर मुस्लिम सत्तांचा काय प्रभाव पडला याचा शोध घ्या. कुठल्या कुठल्या गोष्टी मध्ययुगीन कालखंडातील मुस्लिम सत्तांचा प्रभाव पडणाऱ्या? पहिली बाब आहे चित्रकला, स्थापत्य, संगीत. आणि याचं प्रेझेंटेशन तुम्हाला इथं लिहिलेलं आहे का वर्गामध्ये सादरीकरण करा. जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा तुम्ही करणार, पण सध्या लॉकडाऊन स्थिती आहे, त्यामुळे तुम्ही हे प्रेझेंटेशन जर आपण चांगल्या पद्धतीनं केलेलं पाठवले तर आपण चॅनलवर ते अपलोड करू. तर कृपया कृतीचं प्रेझेंटेशन बनवून पाठवा. पुढचा भाग आता बघू, कला. आता कला हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आवडीचा विषय असतो, निगडीत विषय असतो, आणि तुम्हाला माहीत आहे कला म्हणजे काय. तर गुप्त साम्राज्याचा कालखंड, हा गुप्त साम्राज्याचा चंद्रगुप्त मौर्य वगैरे हे जे नावं आपण ऐकलेले आहेत, तर हा गुप्त साम्राज्याचा कालखंड भारतीय इतिहासातील सुवर्णयुग होते. भारतीय इतिहासातील सुवर्णयुग जर कोणाला काही म्हणत असतील तर तो आहे गुप्त साम्राज्य. त्याचे कारण असे होते की त्या काळामध्ये संगीत, चित्रकला यासारख्या कला, संगीत, चित्रकला यासारख्या कला आणि इतर शास्त्रामध्ये झालेली भरीव कामगिरी, फक्त संगीत, चित्रकला याच्यामध्येच अभ्यास होता असा नाही, तर इतर शास्त्रामध्ये झालेली भरीव कामगिरी, विविध उद्योग व्यवसायामधील कौशल्य शिकाऊ उमेदवार प्रत्यक्ष काम करता करता आत्मसात करत असत. म्हणजे जे उमेदवार शिकत आहेत ते स्वतः प्रत्यक्षात काम करायचे आणि काम करता करता नवीन नवीन गोष्टी सहज शिकत जायचे आणि सहज शिकायचे. त्यावर आधारित शासनानं आता एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. 9 ते 12च्या विद्यार्थ्यांसाठी आहे तो. ज्या गव्हर्नमेंटच्या स्कूल आहेत त्यामध्ये आहेत हेल्थ केअर आणि मल्टी स्किल सारखे नवीन विषय आलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थी कौशल्याच्या माध्यमातूनच शिकत असतात. तर ही व्यवस्था त्या इस्लामच्या काळामध्ये होती. म्हणजे लक्षात घ्या की त्या काळामध्ये इस्लाम धर्मामध्ये सुद्धा किती चांगल्या चांगल्या बाबी सांगण्यात आल्या होत्या. आणि मग उद्योग व्यवसायामधील कौशल्य ते शिकाऊ उमेदवार प्रत्यक्ष काम करून शिकायचे. आणि यामुळे काय झालं, कला आणि उद्योग व्यवसायांची भरभराट धनिक दानशूरांच्या उदार आश्रयामुळे झाली. धनिक आणि दानशूर जे लोक होते यांच्या उदार आश्रयामुळे त्या काळामध्ये भरभराट झाली. आणि मध्ययुगीन भारतात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आश्रयाखाली, आता त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये जे मुस्लिम राज्यकर्ते होते यांच्या आश्रयाखाली विविध कलावर त्यांची अभिरुची, कल्पना आणि निवड यांचा प्रभाव पडला. म्हणून आपण बघतो अकबर बिरबलाची जी स्टोरी बघतो त्याच्यामध्ये अकबर बादशाहच्या दरबारामध्ये 9 रत्न होते आणि ते 9 रत्न प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते. जर तुम्हाला त्यापैकी एक माहीत असेल, संगीताच्या बाबतीमध्ये अकबराच्या जवळ प्रसिद्ध असणारा एक रत्न कुठला, त्याचं नाव कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता आणि कमेंटमध्ये लिहा. तर मध्ययुगामध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे राजकीय परिस्थितीमुळे मध्ययुगामध्ये पहा शिक्षण पद्धतीवर मात्र विपरीत परिणाम झाला. विपरीत म्हणजे उलट परिणाम झाला. कसा झाला? दिल्ली आणि आग्रा हे त्या काळातील राजधानीचे शहर होते. दिल्ली आणि आग्रा हे त्या काळातील राजधानीचे शहर होते. तेथील जे मुस्लिम शासक यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत. यांनी स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली नाही. त्यांनी विशेष प्रयत्न केले नाही. शहरे आणि खेडी जे होती त्या ठिकाणी तेथील विद्वान व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर म्हणजे ट्युशनसारखं व्यक्तिगत पातळीवर अध्यापनाचे कार्य करत असत. आणि हे अध्यापन संस्कृत, अरेबिक आणि पर्शियन या भाषेमधून केले जात होते. कोणकोणत्या भाषेमधून केले जात होते? संस्कृत, अरेबिक आणि पर्शियन भाषेमधून हे अध्ययन केले जात. मित्रांनो, एखादी गोष्ट जर तुम्हाला क्लिअर झाली नाही तर तुम्ही कमेंटमध्ये तसे लिहू शकता. अशा प्रकारे शिक्षण घेणाऱ्यामध्ये फक्त संपन्न वर्गातील लोक हा जास्त महत्त्वाचा भाग आहे. कारण ज्यांच्याजवळ पैसा, जिसकी लाठी उसका भैंस, जिसके पास पैसा है ढबुर ब्रह्मा, ढबुर विष्णू, ढबुर देव महेश्वरा, ढबुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री ढबुर नमा, पैसा है तो सब कुछ है. ज्यांच्याजवळ संपन्न वर्गातील जे लोक होते आणि मुस्लिम उलेमा तसेच ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जातीमधील लोक यांचा समावेश होता. मग शिक्षण घेणाऱ्यामध्येही कोण होते समोर? तर संपन्न वर्गातील लोक, ब्राह्मण, उलेमा, उच्चवर्णीय जातीमधील लोक होते. आता मुलींचे शिक्षण हा
कोणावर अवलंबून असायच्या? आता सद्यस्थितीमध्ये एखाद्या मुलीची इच्छा झाली की मला शिकायचं आहे, तर ती सहजच शिकते आणि तिला शिक्षणाची संधी आहे. 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण आहे आणि मुलगी आता शिकू शकते. पण त्या काळामध्ये तिचे शिक्षण पिता किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्या पुरुषांच्या व्यक्तिगत मामला असल्याचे मानले जाते. म्हणजे जर आईवडिलांनी म्हटलं किंवा वडिलांना म्हटलं की तुला शिक्षण घ्यायचं आहे तर ती शिकू शकत होती, अन्यथा ती शिक्षणास पात्र नव्हती. अशी परिस्थिती त्याही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांना घरच्या घरी राहून मात्र खाजगी शिक्षकाकडून शिकण्याची परवानगी दिली जात होती. त्यांना मात्र खाजगी शिक्षकांकडून शिकण्याची संधी मिळत होती. कोणत्या स्त्रियांना? मुस्लिम कुटुंबातील मुलींना. घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांना मौल्यवान वस्तू भेटीदाखल दिल्या जायच्या. आता पगार मिळतो, फीस दिली जाते, त्या काळामध्ये मौल्यवान वस्तू दिल्या जायच्या. अर्थातच समाजाच्या या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या मात्र वरच्या वर्गातील लोकांसाठी होत्या, सामान्यासाठी नव्हत्या. आणि त्यामुळे सामान्य व्यक्ती सामान्यच राहिला आणि शिक्षणाचं प्रमाण मात्र अल्प होता. त्यामुळे मध्ययुगातील समाजात मुलींच्या शिक्षणाची एकूण स्थिती ही दयनीय होती असे म्हणण्यासारखं नाही. म्हणजे ती परिस्थिती दयनीयच होती. पुढचा भाग आहे समाज जीवन. आता समाज जीवनाचा अभ्यास करत असताना हडप्पा संस्कृतीचं नाव समोर येतो. हडप्पा संस्कृती आणि मोहेंजोदडो ह्या गोष्टी फारच प्रसिद्ध आहेत. तर हडप्पा संस्कृती येथील कुठल्या गोष्टीसाठी आहे? ती सुनियोजित नगरे. त्या काळात हडप्पा संस्कृती उत्खननामधून सापडली. त्या काळामध्ये सुनियोजित नगरे, झाकलेली गटारे, अतिरिक्त धान्याच्या साठवणीसाठी कोठारे यासाठी ओळखली जाते. ह्या सगळ्या गोष्टी सुनियोजित नगरे होती, झाकलेली गटारे होती, अतिरिक्त धान्याच्या साठवणीसाठी कोठारी होते. म्हणजे आणीबाणीची जर परिस्थिती आली तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे मुबलक असं धान्य असावं आणि मुबलक धान्य असलं तर आपल्याकडे दुसऱ्याकडे जायची गरज पडणार नाही. एवढं सुनियोजित जीवन त्या काळात होतं. म्हणजे समाज जीवन किती अग्रेसर होतं हे आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मोहेंजोदडो येथील महास्नानगृह हे तेथील सामूहिक जीवनाचे एक निदर्शक आहे. स्नानगृह होते. आणि हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून पुढे आलेल्या पुराव्याच्या आधारे असे दिसते की तेथील समाजात पुरावे जे सापडले त्यानुसार काय समजते की तेथील समाजामध्ये कौशल्याधारित व्यावसायिकांचे वर्ग होते. कौशल्याधारित व्यावसायिकांचे वर्ग होते म्हणजे कौशल्यावर आधारित स्किल डेव्हलपमेंट त्या काळात होतं. मात्र या विभागणीमध्ये उच्च नीचतेची उतरंड नव्हती. हा एक महत्त्वाचा भाग आहे. उच्च नीचतेची उतरंड नव्हती म्हणजे तिथं कनिष्ठ श्रीमंत असा भेदभाव नव्हता. या वर्गामध्ये गावकरी कोण होते? मग या वर्गामध्ये कोण होते? उच्च नीचतेची उतरंड नव्हती तर त्यामध्ये होते गावकरी होते, कारागीर होते, व्यापारी, मासेमारी करणारे, धर्मगुरू, प्रशासक, कलाकार, विणकर या इत्यादींच्या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होता. आणि मग संगम साहित्यामध्ये विविध जमाती आणि जातींचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. संगम साहित्य जे आहे त्यामध्ये आपल्याला जमाती आणि जातींचा उल्लेख केलेला आढळतो. आता जमाती आणि जातीमध्ये काय फरक आहे ते तुम्ही मला जरा सांगा. तसं जमातीच्या बाबतीमध्ये सांगतो मी, तुम्ही जातींच्या बाबतीमध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा, लिहा. जमाती म्हणजे विशिष्ट भूप्रदेशात राहणारी, विशिष्ट बोलीभाषा बोलणारी, विशिष्ट मर्यादेत असणारी म्हणजे ती जमात. आणि त्याचप्रमाणे जातींच्या आता जमात ह्या समाजापासून फारच दूर राहिलेल्या आहेत. जाती मात्र समाजामध्ये होत्या आणि त्या जातीवर जास्तीत जास्त अन्याय अत्याचार होत गेला. त्या आधारे त्यांच्या सहअस्तित्वाची कल्पना करता येते. कोणाच्या आधारे? जाती आणि जमातीच्या आधारे उल्लेख आढळतो. संगम साहित्याच्या आधारे करता येते. ब्राह्मण वर्ग हा संख्येने कमी असला तरी, आजही कमी आहे, त्याही वेळी कमी होता, तरी तमिळ संस्कृतीच्या घडणीमध्ये त्याचे स्थान महत्त्वाचे होते. ब्राह्मण वर्गाचे स्थान तमिळ संस्कृतीच्या घडणीमध्ये जास्त प्रमाणामध्ये होते. आणि या संगम काळातील पुरोहित वर्गाचे जे पुरोहित वर्ग होते त्यांचे समाजावर वर्चस्व नसले तरी ते सल्लागार आणि समाजाच्या हिताचे संरक्षक म्हणून मान्यता पावत होते. त्यांचं वर्चस्व नव्हतं पण सल्लागार होतं. त्यांच्या सल्ल्याशिवाय काही चालत नव्हतं. आता पारंपरिक कथांचे गायन करत गावोगाव फिरणाऱ्या,
तुम्ही बघितलं असेल बरेचसे गायन करणारे वगैरे लोक आत्ताही आपल्याला फिरताना दिसतात. पेटी तबला याच्या माध्यमातून सुंदर गायन करतात, रंगरंगोटी करतात, लोकांचे मनोरंजन करतात. तर पारंपरिक कथा, परंपरेने चालत आलेल्या कथांचे गायन करत गावोगाव फिरणाऱ्या कलाकारांचा एक स्वतंत्र असा वर्ग होता. आणि शिकार आणि वाटमारी करणारी वेडर नावाच्या जमातीबद्दल लोकांच्या मनात भय होता. काय करायची? हे शिकार करायची आणि वाटमारी करायची. वाटमारी म्हणजे मार्गामध्ये आडवे होऊन मारणे, लुटणे या गोष्टी करायची. तर ही जमात होती वेडर. या नावाच्या जमातीबद्दल लोकांच्या मनात भय असायचा, भीती असायची. आणि स्वतःच्या स्वतंत्र परंपरा आणि श्रद्धा जोपासणारी मर्राकुडी नावाची एक युद्ध कौशल्यावर निर्वाह करणारी जमात होती. ही युद्ध कौशल्य, युद्ध करून निर्वाह करणारी मर्राकुडी नावाची एक स्वतंत्र जमात होती. त्याशिवाय मासेमारी करणे, मिठाचे उत्पादन करणे, विणकर, शेतकरी, मेंढपाळ, गोपालक. आता एक एक मासेमारी करणे माहीत आहे तुम्हाला, मिठाचे उत्पादन करणे, मीठ तयार करणे, विणकर कपडे तयार करणे, शेतकरी शेतीचं काम करणे, मेंढपाळ मेंढ्या पाळणारे, गोपालक गायी पाळणारे, या सगळ्यांच्या यासारख्या व्यावसायिकांचे स्थान महत्त्वाचे होते. हे सगळे काही बिझनेस म्हणून जास्त महत्त्वाचे होते त्या समाज जीवनामध्ये. आता वैदिक कालखंडातील वर्णव्यवस्था समाजातील व्यवसायाधिष्ठित वर्गवारीवर आधारलेली होती. पण जेव्हा हा वैदिक कालखंड आला होता त्या काळामध्ये व्यवसायावर आधारित वर्गवारी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये व्यवसायानुसार वर्ण बदलण्या इतकी लवचिकता होती. वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात मात्र, या वैदिक कालखंडामध्ये हे घडलं, पण उत्तरार्धात मात्र यात बदल होत गेले आणि अधिक कडक निर्बंध असलेली, अधिक कडक निर्बंध म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स एवढे कडक आले की त्यामध्ये पावित्र्य व विटाळ या कल्पित गोष्टीवर, कल्पित गोष्टी म्हणजे कल्पनेनं तयार करण्यात आलेल्या गोष्टीवर जाती व्यवस्थेची उतरंड प्रस्थापित होत गेली. मग जाती व्यवस्था कशावर? पावित्र्य आणि विटाळावर आली. अन्न पाणी याचे प्राशन करणे, पोशाख, व्यवसाय, पूजा पद्धती, सामाजिक व्यवहार, प्रवास इत्यादी सर्व गोष्टीवर या कल्पनांचा पगडा होता. सगळ्या गोष्टीवर यांचा पगडा होता. आणि या पगड्यामुळे माणसामध्ये भेद निर्माण झाला. मग हा त्रिशंकू या बाबतीमध्ये आपण प्रत्येक आधी झालेल्या भागामध्ये बघितलेले आहोत. इथं थोडंसं डिटेल बघणार आहोत. तर बघा काय काय होतं. इथं भाग दिलेला आहे. पहिला आहे ब्राह्मण. पहिला वर्ग आहे ब्राह्मण, दुसरा आहे क्षत्रिय, तिसरा आहे वैश्य आणि चौथा आहे शूद्र. किती वर्ण आहेत? 4 वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणाने काय करावं? तर पुरोहिताचं काम करावं, शिक्षक शिकवण्याचं काम करावं, अध्यापनाचं काम करावं आणि बुद्धिजीवी व्यक्तिमत्व म्हणून ते त्या काळामध्ये प्रसिद्ध होते. क्षत्रियानं काय करावं? राज्यकर्ते असतील ते आणि युद्ध करतील ते योद्धा होते. आणि वैश्यानं काय करावं? व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, व्यापार करावा, व्यवसाय करावा, शेती करावी. आणि शूद्रानं काय करावं? हीन व हलक्या दर्जाची कामे करावीत आणि या वरील तिन्ही वर्गाची सेवा करावी असं या मनोऱ्यामध्ये देण्यात आलं होतं. आणि त्यामुळे काय झालं? माणसामध्ये भेद झाला. प्रत्येकाला इथंही रक्त आहे, इथंही रक्त आहे, इथंही रक्त आहे, इथंही रक्त आहे. प्रत्येकाच्या रक्ताचा रंग सारखा आहे. फरक एवढाच आहे, ए प्लस, बी प्लस, ए पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ओ असे वेगवेगळे रक्तगट असतील पण त्याचा रंग मात्र सारखा आहे. पण माणसात या वर्णव्यवस्थेनं भेद केला होता. नेमकं काय केलं होतं मग? इथं जन्माला आलेला व्यक्ती इथं तो जाणार नाही. समजा इथं जन्माला आलेला व्यक्ती जरी तो बुद्धिमान नसेल तरी तो इथंच राहील. ही वर्णव्यवस्था फार डेंजरस होती. आणि इथं जन्माला आला इथं आणि इथं कितीही हुशार माणूस आला तरी हा इथं जाऊ शकत नव्हता, टप्प्याटप्प्याने जाऊ शकत नव्हता. आणि म्हणून ही वर्णव्यवस्था घातक होती. मग पहिले 3 वर्ण स्वतःला उच्च म्हणून घेऊ लागले. पहिले 3 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. स्वतःला ते उच्च म्हणवून घेऊ लागले. हा
ते उच्च होते असं नाही, ते मनवून घेऊ लागले. फक्त त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे, त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार प्राप्त झाला होता आणि त्यामुळे त्यांना द्विज म्हणजे दोनदा जन्म घेतलेले. आता तुम्हाला माहीत आहे की मनुष्य एकदा जन्म घेतो, पण इथं द्विज म्हणजे दोनदा जन्म घेतलेले. पहिला जन्म आईच्या पोटी, पहिला जन्म मम्मी, दुसरा जन्म उपनयनाच्या संस्कारातून. उपनयन म्हणजे काय हे आपण वरील पार्टमध्ये बघितलेलं आहे. आधीचे व्हिडिओ त्यासाठी तुम्ही पहा. आधीचे व्हिडिओ वरच्या आय बटनमध्ये दिलेले असतात, आय कार्ड्समध्ये दिलेले असतात आणि एंड स्क्रीनला असतात, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रत्येक व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. त्यामधून 2 जन्म, आईच्या पोटातून एकदा जन्म आणि दुसरा उपनयनाच्या संस्कारातून असे जन्म घेऊ लागले आणि म्हणून यांना द्विज म्हणजे दोनदा जन्म घेतलेले असे म्हणवून घेऊ लागले. पुन्हा सांगतो, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. वारंवार बोलण्याचे एकच कारण आहे की ते पाठ व्हायला पाहिजे, लक्षात राहायला पाहिजे. एकदा डोक्यात जर शिरलं तर माणूस काही विसरत नाही. नंतर आहे आश्रम व्यवस्था. आता आश्रम व्यवस्थेमध्ये काय होतं, द्विज म्हणवणाऱ्या प्रत्येकाने आदर्श जीवन कसे जगावे. आदर्श म्हणजे काय, आता आदर्शाचे व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. सेवा सेवा म्हणती सकल जन, सेवा कुणाही न कडे, तरी कितीतरी लोक देती आम्हाला आदर्शाचे धडे, असंही होते. मार्गदर्शन, आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन आश्रम व्यवस्थेमध्ये केले होते. आता ते आश्रम व्यवस्था कोणकोणत्या आहेत ते आपण बघू. त्यामध्ये व्यक्तीच्या आयुष्याचे 4 टप्प्यात म्हणजे 4 आश्रमात विभाजन केले होते. किती टप्प्यामध्ये? 4 टप्प्यात. किती आश्रमामध्ये? 4 आश्रमामध्ये विभाजन केले होते. पहिला आहे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम, आता संन्यास आश्रम. आता हे 4 टप्पे जे आहेत ते 25 वर्षाचे आहेत यामध्ये. पण या 25 वर्षाचे कालखंड हल्लीच्या काळामध्ये लोक तिथपर्यंत आपल्या इकडे जायलाच नाही पाहत आणि त्यामुळे त्या काळातील होते हे. आताच्या काळामध्ये हे टप्पे लागू पडत नाही आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न सध्याच्या स्थितीमध्ये लोक करायला पाहत नाही. पण आश्रम व्यवस्थेमध्ये काय होते ते बघू. तर ब्रह्मचर्याश्रम, त्यामध्ये विद्यार्थी अविवाहित आणि ब्रह्मचर्याचे पालन करणे. गृहस्थाश्रम म्हणजे गृहस्थ जीवन जगणे. आणि एक गोष्ट सांगून ठेवतो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक हा आश्रम येणार आहे. कालखंड कमी जरी झाला तरी प्रत्येकाच्या जीवनात हा कालखंड येतो आणि म्हणून प्रत्येकानं त्या कालखंडानुसार योग्य पद्धतीनं आणि सचोटीनं जगण्याचा प्रयत्न करावा. आपण काय होते 10 ते 10वी 12व्या वर्गामध्ये आलो तर आपलं कधी कधी मन चंचल होण्याचा प्रयत्न होते. ते मन चंचल करू नये, कारण तुम्ही जोपर्यंत स्वतःला कॉन्सन्ट्रेट करणार नाही तोपर्यंत यशाच्या शिखरावर जाऊ शकत नाही. आणि यशाच्या शिखरावर जाण्याचे 10 मार्ग माझ्या मोहन सलामे नॉलेज जस्टिन या चॅनलवर दिलेले आहेत. तर दुसरा आहे गृहस्थाश्रम, तिसरा आहे वानप्रस्थाश्रम. यामध्ये एकांतवासी, निवृत्त होणे, रिटायरमेंट घेणे. आणि संन्यासाश्रम म्हणजे संन्यास, सर्व संघ परित्याग. यावरील 3 गोष्टीचा सगळा संपूर्ण त्याग करून आयुष्य व्यतीत करणे त्याला म्हणायचे संन्यासाश्रम. तर हिंदू तत्त्वज्ञानामध्ये परमेश्वर प्राप्ती आणि मोक्ष प्राप्तीचे 4 मार्ग सांगितले. हिंदू तत्त्वज्ञानामध्ये कोणता तत्त्वज्ञान? हिंदू तत्त्वज्ञानामध्ये सांगितलं आहे. आता परमेश्वर प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती. आता परमेश्वर प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती ह्या कठीण आहेत, पण तुकाराम महाराजांनी एक म्हटलं आहे, देव पाहावयाशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. ॲक्च्युली हा स्वतंत्र विषय आहे, वेगळा विषय आहे, कधीतरी बोलू ह्या विषयावर आपण. ते असे मोक्षप्राप्तीचे 4 मार्ग सांगितले आहेत. पहिला मार्ग आहे ज्ञानमार्ग, दुसरा मार्ग आहे भक्तिमार्ग, तिसरा मार्ग आहे राजमार्ग आणि चौथा मार्ग आहे कर्ममार्ग. 1 2 3 4 ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, राजमार्ग, कर्ममार्ग. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, राजमार्ग आणि कर्ममार्ग. वर्तमानातील हिंदूंच्या दैनंदिन जीवनात आपापल्या विचारानुसार 4पैकी 1 किंवा अधिक मार्गांचा अवलंब करण्याची मुभा आढळते. 4पैकी 1 हे जे वरील 4 आहेत यापैकी तुम्ही कुठलाही एक घेऊ शकता किंवा अधिकही मार्ग निवडू शकतात आणि याची मुभा आहे. उदाहरणार्थ कुंभमेळ्याबद्दल तुम्ही कदाचित वाचले असेल आणि तुम्हाला कुंभमेळा माहीत आहे.
आता कुंभमेळ्यामध्ये यूट्यूबवरील चित्रफितीमध्ये तुम्ही पाहिले असेल की त्यातील साधू हे तापसी जीवन जगणारे असतात. तापसी जीवन म्हणजे तपश्चर्या करून जीवन व्यतीत करणारे. त्या बाकीच्या गोष्टीचा कुठलाही त्यांना मोह नसतो, फक्त तापसी जीवन जगतात. आणि ह्या गोष्टी आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळतात किंवा गूगल सर्च केलं तर तुम्हाला गूगलवर सुद्धा माहीत होईल. आता गुप्त सत्तेचा काळ, आता आपण बघतोय गुप्त सत्तेचा काळ. गुप्त सत्तेचा काळ हा भारतातील अभिजात संस्कृतीचा काळ समजला जातो. अभिजात म्हणजे सुरुवातीच्या संस्कृतीचा काळ समजला जातो. या काळामध्ये भारतीय समाजाने जीवनाच्या सर्व क्षेत्रातील समृद्धी अनुभवली. या गुप्त सत्तेच्या काळामध्ये भारतात समृद्धी होती. हा सगळं समृद्धी या काळामध्ये अनुभवली. ज्या गोष्टीमुळे भारतीय संस्कृतीची स्वतःची खास अशी ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि ती स्वतंत्र ओळख त्या काळामध्ये झाली. त्या कला, विज्ञान, राजनीती, धर्म, तत्वज्ञान, अर्थशास्त्र या सर्व क्षेत्रातील विकासाचा मूलभूत पाया या काळात घातला गेला. एकाच गोष्टीमध्ये नाही, कलेमध्ये, विज्ञानात, राजनीतीमध्ये, धर्मामध्ये, तत्वज्ञानात आणि अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये गुप्त काळ समोर होता. आणि म्हणूनच या गुप्त काळाला सुवर्ण कालखंड असे म्हणतात. याचा उल्लेख आधीच आलेला आहे. अशा सर्व क्षेत्रातील विकासाचा मूलभूत पाया या काळात घातला गेला. गुप्त सम्राट पहिला चंद्रगुप्त मौर्य. गुप्त सम्राट पहिला कोण? चंद्रगुप्त मौर्य. जेव्हा गादीवर आला त्याने अत्यंत सामर्थ्यशाली सैन्य उभारले आणि आपापसात लढणाऱ्या नगरांना एक छत्री अंमलाखाली आणले. जे आपापसामध्ये भांडणं करायचे त्यांना एकत्रित आणून एक छत्र म्हणजे एक राजा आणि त्याची ती प्रजा याखाली त्यांना आणले. त्यानंतर भारतीय उपखंडामध्ये गुप्त साम्राज्याचा विस्तार झाला. भारतीय उपखंडामध्ये गुप्त साम्राज्याचा विस्तार होत गेला आणि गुप्त साम्राज्यामधून दूरवरच्या देशांशी व्यापार चालायला लागला. म्हणून हा समोर डेव्हलप असणारा कालखंड असा होता. तसेच गुप्त साम्राज्य कला निर्मिती आणि बौद्धिक मंथनांचा केंद्रबिंदू होते. हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, गुप्त साम्राज्य कशाचे केंद्रबिंदू होते? तर गुप्त साम्राज्य कला निर्मिती आणि बौद्धिक मंथनाचा केंद्रबिंदू होते. याच काळात, या गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये आर्यभट्टाने भूमिती, आर्यभट्टाचं नाव, जब झिरो दिया मेरे भारत को तब दुनिया को गिनती आने लगी. आर्यभट्टाने भूमिती, त्रिकोणमिती, विश्वोत्पत्तीशास्त्र या विषयावर लेखन केले होते. तसेच एका वर्षामध्ये 365 ते 358 दिवस असल्याचे गणितही मांडले होते आर्यभट्टाने. कोणाच्या काळात? या गुप्त कालखंडामध्ये. पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांतही मांडला गेला होता. पृथ्वी गोल आहे म्हणून हे सांगण्यासाठी सुद्धा लोकांना मरावं लागलेलं आहे. प्लुटो, कोपर्निकस यांनी यासाठी अध्ययन केलेलं आहे. वराह मिहिराने खगोलशास्त्र, मग खगोलशास्त्र जोड्या लावामध्ये हे येतात. आर्यभट्टाने काय काय केले? त्रिकोणमिती, विश्वोत्पत्तीशास्त्र, त्यानंतर वराहमिहिर याने खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याविषयी लेखन केले. धन्वंतरीने औषधोपचाराविषयी लेखन केले. आणि म्हणून तुम्ही आयुर्वेदिकच्या दवाखान्यामध्ये जर गेले कधी तर तिथं धन्वंतरीचा फोटो किंवा एखादी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. गुप्तकालीन समाजात शिक्षण आणि लेखन वाचनाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. शिक्षणाला आणि लेखन वाचनाला. म्हणजे पहा, विचार करा, भारतामध्ये गुप्त साम्राज्य किती समोर होता. म्हणजे भारत काही कमी होता का? भारतवासीय काही कमी आहेत का? भारतामध्ये डोकं नाही असं आहे का? भारतामध्ये जास्तीत जास्त डोकं आहे. फरक एवढाच आहे की इथलं डोकं कुठंतरी वेगळीकडे वापरलं जाते, पण भारतामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, आजही आहेत. शिक्षण आणि लेखन वाचनाला विशेष महत्त्व दिले. केवळ उच्च वर्गातील व्यक्तींनाच नव्हे तर समाजातील प्रत्येक इच्छुक व्यक्तीला शिक्षण घेणे शक्य झाले. आणि ही महत्त्वाची बाब आहे की फक्त उच्च वर्णातील मक्तेदारीच राहिली नाही शिक्षणासाठी, तर इतरही व्यक्तींना, समाजातील प्रत्येक इच्छुक व्यक्तीला, ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्याला शिक्षण घेणे शक्य होते. हळूहळू गुप्त साम्राज्याचा विस्तार एवढा वाढला की त्या विस्तीर्ण प्रदेशावर मध्यवर्ती सत्तेला नियंत्रण ठेवणे कठीण झाले. एवढा विस्तार झाला
छोटी छोटी राज्य स्वतंत्र होऊन साम्राज्याचे विघटन झाले. छोटी छोटी राज्य स्वतंत्र झाली, विघटन झाले. त्यामुळे इसवी सन 550च्या सुमाराला मध्य आशियातील हून टोळ्यांना भारतावर आक्रमण करणे शक्य झाले. मग भारतावर आक्रमण झाले का? म्हणून एकीचे बळ मिळते फळ. मुट्ठी बांध के रखी है तो उसमें पावर है, अगर उंगली अलग कर डाले तो इसको कभी भी कोई भी तोड़ सकता है. आणि असंच इथं झालं. मुठ्ठी अशी विखुरली गेली, विघटन झालं. विघटन झालं म्हणून हून नावांच्या टोळ्यांनी भारतावर आक्रमण केलं. कारण आपापसात जर भांडणं आपण करायला लागलो तर आपण प्रगतीपथावर तर जाणार नाही, पण आपण लोकांना सहज हरू शकतो. आणि सुमारे 650 पर्यंत गुप्तांची सत्ता उतरणीला आली. जो गुप्त साम्राज्य एकदम टॉप लेवलवर होता तो 650 पर्यंत गुप्तांची सत्ता उतरणीला आली. दुसऱ्या नागरीकरणाच्या काळामध्ये सामाजिक राजकीय नियमावर प्रकाश टाकणाऱ्या नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्र या विषयावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. दुसऱ्या नागरीकरणाच्या काळात सामाजिक राजकीय विषयावर, नीतिशास्त्रावर, धर्मशास्त्रावर प्रकाश टाकणारे ग्रंथ निर्माण करण्यात आले. आणि गुन्ह्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षांची तीव्रता गुन्हेगाराच्या जातीनुसार कमी जास्त होत असे. ही वाईट गोष्ट निर्माण. त्याची जातीनुसार शिक्षा कमी जास्त. म्हणजे तो उच्च कुळाती असेल तर त्याला सौम्य शिक्षा, आणि शूद्र असेल तर त्याला कठोर शिक्षा दिली जायची. म्हणजे एका शूद्रा मूवीमध्ये दाखवलेलं आहे की एक छोटी मुलगी वेद ऐकून तिला पाठ होऊन जातात आणि ती त्याचा उच्चार करत असते, म्हणून त्या लहान मुलीची जीभ हे त्या काळातील लोकांनी छाटून टाकली, कापून टाकली, आणि त्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये ती मुलगी मरण पावते. एवढी कठोर शिक्षा त्या जातीनुसार त्यानुसार दिली जायची. जातीव्यवस्थेमधील विषमता अधिक तीव्र होऊन शूद्रांचा दर्जा केवळ उच्च वर्णीयांना सेवा पुरवण्याचा राहिला. बिचारे हे जे शूद्र होते, या शूद्रांचा दर्जा केवळ उच्च वर्णीयांना सेवा पुरवण्यातच मर्यादित झाला. त्यामुळे कारागीर, शेतमजूर, दास इत्यादींचा समावेश होता. फक्त सेवा घेण्यापुरता, देण्यापुरता यांचा वापर होऊ लागला, बाकी काही नाही. बाकी मानाचं स्थान समाजामध्ये, आणि म्हणून माणसाने माणसाची माणुसकीनं वागावे ही संकल्पना मात्र तिथं लागू होत नव्हती. कारण माणसासोबत माणसासारखा व्यवहारच तिथं होत नव्हता. कुटुंबातील नातेसंबंधाची वीण पूर्वीप्रमाणेच घट्ट होती, परंतु पितृप्रधान कुटुंबातील पुरुषी वर्चस्व अधिकच वाढले आणि त्याबरोबरच स्त्रियांची परिस्थिती उत्तरोत्तर अधिकाधिक वाईट होत गेली आणि परिस्थिती अजून खराब व्हायला लागली. पुरुषाच्याच हातात सत्ता राहिली आणि समाज हा विघटित व्हायला लागला. आणि हा काळ फार घातक असा काळ होता. बोर झाले का? बराच वेळपासून आपण ऐकत आहात, त्यामुळे कदाचित होऊ शकते. पढ़ना है तो लढना है, पढ़ाई तो करना पड़ेगा, सुनना. प्रेझेंटेशनमध्ये अजून काही बदल पाहिजे असल्यास तसं तुम्ही मला सांगू शकता. अंडरलाईनच्या माध्यमातून सांगण्याचा एकच उद्देश आहे की या माध्यमातून तुम्ही हळूहळू, म्हणजे प्रत्येक स्क्रीन डोळ्यासमोर असते आणि ती गोष्ट आपण क्लिक करू शकतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, नाही समजलं तर ते पुन्हा ऐका आणि कॅरी फॉरवर्ड करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांना कळवा. आणि म्हणजे जेवढे जास्तीत जास्त लोक आणि आमच्यासोबत जुडून राहा, जेवढे जास्तीत जास्त लोक कनेक्ट राहतील तर आपण अजून नवनवीन विषय घेऊन येऊ. यामध्ये डिटेल असा भाग आपण घेणार आहोत. भारतातील मध्ययुगीन काळ हा परकीय आक्रमणांचा काळ होता. सुरुवातीचे मुस्लिम आक्रमक हे भारतातील समृद्ध साधनसंपत्तीची लूट करण्यासाठी भारतात आले. म्हणजे सुरुवातीला जे मुस्लिम आक्रमक आले ते भारतातील समृद्ध जी साधनसंपत्ती होती तिला लुटण्यासाठी आले. आणि म्हणून हा मध्ययुगीन काळ जो होता हा सगळा परकीय आक्रमणांचा काळ होता असं मनास काही हरकत नाही. पुढे दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात मूळ भारतीय संस्कृती आणि इस्लामी संस्कृती, दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळामध्ये काय झालं, मूळ भारतीय संस्कृती आणि इस्लामी संस्कृती यांचा मिलाप घडून आला. हे दोन्ही असे एकत्रित झाले आणि इंडो इस्लामी स्थापत्य, इंडो इस्लामी
म्हणजे भारतीय आणि इस्लामी स्थापत्य, यांत्रिक साधनांचा वापर आणि हिंदू उर्दू हिंदुस्थानी भाषेचा उगम ही या काळाची वैशिष्ट्य होती. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये जेव्हा आक्रमण झाले त्या काळामध्ये हिंदू उर्दू हिंदुस्थानी भाषेचा उगम झाला. कोणत्या काळामध्ये झाल्या? मध्ययुगीन काळामध्ये झाला. अमीर खुसरो हा 13व्या शतकात होऊन गेला. अमीर खुसरो हा प्रसिद्ध असा साहित्यिक 13व्या शतकामध्ये होऊन गेला. हिंदुस्थानी भाषेच्या तत्कालीन रूपाचा उल्लेख हिंदवी असा केला गेला आहे. त्यावेळी हिंदुस्थानी जी भाषा होती, आता हिंदुस्थान म्हणत नाही, मी मगाशीच सांगितलेलं आहे. आता भारत, आपल्या संविधानानुसार भारत किंवा इंडिया हेच नाव आहे. हिंदुस्थान हा शब्द आपल्या संविधानामध्ये नाही आहे, तरी बरेचसे लोक त्याचा उल्लेख तसा करतात. हा भाग दुय्यम आहे. तर त्या काळामध्ये भाषेच्या तत्कालीन रूपाचा उल्लेख हा हिंदवी असा केला जायचा. कोणता उल्लेख? हिंदवी असा केला जायचा. दिल्लीची सुलतानशाही शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला माहीत आहे, काळात भारतातील अनेक हिंदू, जैन आणि बौद्ध मंदिरांची तोडफोड आणि विटंबना केली गेली. या काळामध्ये केली गेली आणि अमीर खुसरो यानं ते लिहून ठेवलेलं आहे. आता आपल्याला काही गोष्टी माहीत असायला हव्या, जसं प्रमुख परंपरा आणि उपपरंपरा. प्रमुख परंपरा काय आणि उपपरंपरा काय हा सब पार्ट आहे. त्याच्यानंतरचा भाग आपण लगेच कंटिन्यू करणार आहोत. मिल्टन सिंगर आणि रॉबर्ट रेडफिल्ड या उत्तर भारतात काम करणाऱ्या 2 सामाजिक मानव वंशशास्त्रज्ञांनी, हे 2 कोण होते? मानव वंशशास्त्रज्ञ, संस्कृतीच्या संदर्भातील प्रमुख परंपरा आणि त्या अंतर्गत असलेल्या उपपरंपरा या संकल्पना मांडल्या. म्हणजे एक प्रमुख परंपरा जर आपण शब्द इथं घेतला तर एक राहील प्रमुख आणि इतर एक राहील उपपरंपरा. त्यांच्या मते एखादी सांस्कृतिक व्यवस्था ही प्रमुख परंपरा, सांस्कृतिक व्यवस्था जी असते एखादी ती प्रमुख परंपरा असते आणि उपपरंपरा यांच्या परस्पर सहयोग आणि परस्परावलंब यांनी बनलेली असते, त्यामुळे ती पूर्ण होते. आता प्रमुख परंपरा कोणत्या? ज्यामध्ये प्रमुख परंपरा विज्ञान, तत्वज्ञान, ललित कला, भल्याबुऱ्यांचे चिंतन, मनन अशा सर्व पैलूंनी युक्त असलेली प्रभावशाली विचारसरणी आहे. इतर उपपरंपरांना सामावून घेण्याची क्षमता आहे अशी परंपरा म्हणजे प्रमुख परंपरा होय. उदाहरणार्थ हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीत. उपपरंपरा कोणती येते? उपपरंपरामध्ये लोकधर्म, लोकसाहित्य आणि लोककला. लोकधर्म, लोकसाहित्य आणि लोककला. लोककला म्हणजे जसा तमाशे आहे, भारूड आहेत, हे लोककला आहे. तर लोकधर्म, लोकसाहित्य आणि लोककला 3L आपण याला म्हणू शकतो. 3L शॉर्ट फॉर्ममध्ये जर लक्षात ठेवायचं झालं तर ह्या उपपरंपरा आहेत. महाराष्ट्रातील लावणी, पोवाडा, लेझिम यासारख्या परंपरा किंवा केरळमधील कलरीपयट्टू ह्यासुद्धा, हे सगळे काही उदाहरण द्यायचं झालं तर ह्या उपपरंपरा आहेत. पोवाडा जसं कसं चढलं दारुण मन हरपलं भान परवा नाही उरली देहाची लाज खोविली प्रतिष्ठेची, अशा पद्धतीचे. लावणी तुम्हाला माहीतच आहे. या रावजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी हे की बस भाऊजी, अशा वगैरे ह्या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे. तर आपण जेव्हा बघत होतो की मंदिरांची तोडफोड या सुलतानशाहीमध्ये जास्त प्रमाणामध्ये केली गेली, विटंबना केली गेली, तर दिल्लीची सुलतानशाहीत सरंजामी पद्धतीची अधिकारांची उतरंड होती. सुलतानशाही जी होती दिल्लीची तिच्यामध्ये, त्या उतरंडीचे ढोबळमानाने जर विश्लेषण करायचे झाले तर 4 वर्ग सांगता येतील. पहिला होता सत्ताधारी वर्ग, अमीर उमराव हा 2 नंबर. सुलतान आणि त्याचे नातेवाईक. अमीर उमराव म्हणजे कोण? सुलतान आणि त्याचे नातेवाईक, हिंदू राजे आणि मुस्लिम नवाब, हे सगळे अमीर उमराव. धर्मगुरू, उलेमा आणि ब्राह्मण. धर्मगुरूमध्ये कोण कोण आले? उलेमा आणि ब्राह्मण. नागरी प्रजाजन 4था भाग. श्रीमंत व्यापारी आणि कारागीर आले यामध्ये. आणि गावकरी, सरकारी तिजोरीतील सारा जमा करणारे खेड्यातील शेतकरी. सारा म्हणजे आपण त्याला टॅक्स म्हणतो, टॅक्स. या काळात सुद्धा जाती व्यवस्था कठोरपणे पाडली जात होती.
पण या काळामध्ये जाती व्यवस्था नव्हती असा भाग नाही, तर या काळामध्ये सुद्धा कठोरपणे जाती व्यवस्था पाळली जात होती. आता अभ्यासकांच्या मते बादशाह अकबराच्या पद्धतशीर प्रयत्नामुळे भारताला एक समर्थ आणि स्थिर राजकीय प्रशासन पद्धती मिळाली. अभ्यासकांच्या मते बादशाह अकबराच्या काळामध्ये स्थिर प्रशासन पद्धती मिळाली. भारतात साम्राज्याचा दूरवर विस्तार करणारे जे महाराजे होऊन गेले त्यापैकी काहींची राजवट कल्याणकारी होती तर काहींची जुलमी होती. कल्याणकारी म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी झटणारे आणि जुलमी म्हणजे त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणारे. आता काही साम्राज्यामध्ये शांती नांदत होती, शांती सुखशांती, शांती काही मुलीचं नाव नाही, नांदत होती, तर काही भययुक्त आणि रक्तपाताने कलंकित झालेली होती. काही ठिकाणी भयच भय होता. तर भारतातील मध्ययुग हा सर्वाधिक अंधकाराचा काळ होता असे अनेकदा म्हटले जाते. मग भारतातील हा जो मध्ययुग आहे, लक्षात घ्या, याला सर्वाधिक अंधकाराचा काळ म्हणतात. कारण या काळामध्ये कुठल्याच बाबी चांगल्या प्रमाणावर झाल्या नाही. या काळामध्ये जास्तीत जास्त समस्या निर्माण होत गेल्या. असे जरी असले तरी समाजशास्त्राचे अभ्यासक या नात्याने आपल्याला माहीत असायला पाहिजे की या अंधकार युगाचे परिणाम स्वरूप असे काही बदल घडून आले ज्यामुळे भारतीय समाजाचे स्वरूप बदलून गेले. आणि आगे सुख तो पीछे दुःख है, पीछे दुःख तो आगे सुख है, अशा पद्धतीनं एकदा माणसाला चटके बसायला लागले की त्याचे परिणामही तिथून काहीतरी माणूस शिकू शकतो. आणि म्हणून भारताच्या अंतर्गत आणि दूरवर प्रदेशांशी असलेल्या व्यापाराच्या भरभराटीबरोबरच वेगवेगळे भारतासोबत दूरवरच्या प्रदेशांशी असलेले व्यापार भरभराट व्हायला लागले. जिकडे तिकडे पैसा यायला लागला. त्याबरोबर ललित कला, स्थापत्य, शिल्प यांचाही उत्कर्ष झाला. या काळात बादशाह अकबराने स्थापन केलेला दीन ए इलाही कोणी स्थापन केला? अकबरानं, बादशाह अकबरानं. हा नवीन धर्म त्यानं स्थापन केला. नैतिक तर्कशुद्धतेवर आधारलेला होता. मग बादशाह अकबरानं कोणता धर्म स्थापन केला आणि तो कशावर आधारलेला होता? प्रश्न तयार झाला. 19व्या शतकाकडे वाटचाल होत असताना, आता 19व्या शतकामध्ये, ज्या शतकामध्ये आमचा जन्म झाला, कदाचित तुमचा जन्म झाला नसेल, 12वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, 19व्या शतकामध्ये वाटचाल होत असताना भारतीय समाजातील विविध धर्म आणि पंथातील उदारमतवादी आणि सनातनी समूहामधील दरी वाढत गेली. डिफरन्सिएशन आणि गॅप डिफरन्सिएशन तिथून वाढायला लागली. असे ध्रुवीकरण झाले, यामध्ये आश्चर्य वाटण्याजोगे नाही. कारण भारतातील धार्मिक गटामध्ये अशा प्रकारचे ध्रुवीकरण करण्याचा जणू पायंडाच पडला होता. असे वेगवेगळे धार्मिक गट वेगवेगळे व्हायला लागले, त्यांच्यामध्ये भेदभाव व्हायला लागला. प्रत्येक धर्माला असं वाटायला लागला की मी श्रेष्ठ आहे, आपला पगडा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाहिजे. आणि मग ही गोष्ट आता 21व्या शतकापर्यंत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मग आहे शहरीकरण. शहरीकरण हा औद्योगिकरणाचा परिणाम आहे. जास्तीत जास्त उद्योग आले आणि शहरं वाढायला लागली की नाही, फुगायला लागली. सिमेंटची जंगलं जिकडे तिकडे व्हायला लागली. या आधुनिक काळातील लोकप्रिय दृष्टिकोनाला हडप्पा संस्कृतीमध्ये दिसणारे नागरीकरण छेद देणारे आहेत. जे हडप्पा संस्कृतीमध्ये नवीन बाबी होत्या त्या बाबी मात्र इथं आपल्याला पाहायला मिळत नाही. आधुनिक औद्योगिकरणाचा मागमूस नसतानाही त्या काळामध्ये औद्योगिकरण काहीच नव्हतं हडप्पा संस्कृतीमध्ये. तरीही संस्कृतीमध्ये पूर्वनियोजित नगरे अस्तित्वात होती. हडप्पा संस्कृतीमध्ये तेथील जीवन प्रणालीला पहिली नागरी संस्कृती म्हणतात. मग पहिली नागरी संस्कृती कुठली? तर हडप्पाकालीन संस्कृती, तेथील जीवन प्रणाली जी आहे तिला पहिली नागरी संस्कृती असे म्हणतात. पुरातत्वीय पुराव्यावरून असे दिसते की हडप्पा संस्कृतीच्या लोकांचे नागरी जीवन विकसित स्वरूपाचे होते. कसे जीवन होते? विकसित स्वरूपाचे जीवन होते त्यांचे. काही घरामधून विहिरी आणि स्नानगृहे होती. त्या काळामध्ये घरामध्ये विहिरी आणि स्नानगृहांची रचना केलेली होती. नगरामध्ये विगत गटारे होती. मग याच्यावरचा एक असा प्रश्न बनू शकतो की पहिली नागरी संस्कृती असणारी हडप्पा संस्कृती कशी होती आणि त्यामध्ये काय काय होते? सामाजिक परिस्थिती ही मेसोपोटेमिया, हा शब्द सुरुवातीला पण आलेला आहे, मेसोपोटेमिया आणि इजिप्त येथील समकालीन प्रगत नागरी संस्कृतीसारखी प्रगत होती. आणि सुमेरियन इष्टिक आलेखामध्ये
हडप्पा संस्कृतीच्या प्रगत व्यापाराचे उल्लेख केलेले आहेत. प्रगत होती ही संस्कृती याचे उल्लेख कुठं केलेले आहेत? सुमेरियन इस्टिक आलेखामध्ये केलेले आहेत. उत्तर वैदिक काळाच्या उत्तरार्धापर्यंत असे दिसते की पशुपालकांचे भटके जीवन जगणारे आर्य, म्हणजे आर्य कसे जगत होते? पशुपालकांचे भटके जीवन जगत होते, म्हणजे फिरण्याचं काम करत होते. पंजाबपासून पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरले होते. त्या प्रदेशात त्यांनी जंगलतोड करून तेथील जमीन लागवडीखाली आणली होती. जंगलतोड केली आणि जमीन लागवडीखाली आणली. इसवी सनापूर्वी सुमारे 500 ते 200 वर्षे या कालखंडात या प्रदेशात दुसरे नागरीकरण झाले. म्हणजे पहिले नागरीकरण हडप्पा संस्कृतीच्या वेळी, तर दुसरे पंजाबपासून पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत आर्य लोकांनी जे भटके जीवन करत असताना पसरले, जंगल तोड करून तिथं त्यांनी जमीन लागवडीखाली आणली आणि 500 ते 200 इसवी सन पूर्व 500 ते 200 वर्ष या कालखंडात या प्रदेशात दुसरे नागरीकरण झाले असं म्हणता येईल. या काळात अनेक शहरे उदयाला आली, नवीन शहरे आली. मग त्या काळामध्ये उदयाला जी नागरी संस्कृतीची केंद्रे बनली, नवीन शहर तयार व्हायला लागले, लोक वाढायला लागले, लोकसंख्या वाढायला लागली. हळूहळू मगध महाजनपदापर्यंत, मगध साम्राज्य महाजनपदाच्या राजांनी या प्रदेशात प्रभुत्व प्रस्थापित केले आणि त्यातूनच मौर्य साम्राज्याच्या उदयाची पार्श्वभूमी तयार झाली. महाजनपद निर्माण झाले आणि मौर्य साम्राज्याच्या उदयाची पार्श्वभूमी तयार झाली. हा काळ पूर्ववैदिक संस्कृतीपेक्षा भिन्न वैशिष्ट्य असलेल्या संस्कृतीचा काळ होता. पूर्ववैदिक जी संस्कृती होती तिच्यापेक्षा हा जरा काळ वेगळा होता. डिफरन्शिएशन याच्यामध्ये पाहायला मिळतात. वैदिक लोकांच्या सुरुवातीच्या जनपद या नावाने उल्लेख केल्या जाणाऱ्या छोट्या राजांनी विस्तार करण्यास प्रारंभ केला आणि विविध जनपदांच्या एकत्रीकरणातून महाजनपदे निर्माण झाले. छोटे छोटे राजे एकत्रित यायला लागले. एकत्रित आल्यानंतर त्यांनी महाजनपद ही संकल्पना आणली आणि त्यातील काहीमध्ये राजेशाही सत्ता होती, तर काहीमध्ये गणराज्य पद्धतीची राज्यव्यवस्था होती. गणराज्य म्हणजे गण म्हणजे लोकांनी चालवलेले शासन, आणि म्हणून आपण आपला गणराज्य दिन जो साजरा करतो 26 जानेवारी, त्याला पण गण म्हणजे लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले राज्य, हे लोकशाही एकंदरीत आपण असं म्हणू शकतो. या महाजनपदांनी अफगाणिस्तानापासून तर ते बंगालपर्यंत, तेव्हा भारत हा मोठा होता, हिंदुस्थान म्हणे त्याला, मोठा कालखंड होता, आणि महाराष्ट्राचा काही प्रदेश, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ते आले होते, व्यापलेला होता. हडप्पा संस्कृती, नागरी संस्कृतीनंतर या कालखंडात पुन्हा एकदा महाजनपदापासून नागरी जीवन उदयाला आले. या काळात याचा पुरातत्वीय पुरावा उत्तर भारतातील चकाकीदार काळी भांडी, उत्तर भारतामध्ये जी चकाकीदार काळी भांडी आहेत याच्यावरनं समजते. याला NBP असे म्हणतात, नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामधून आपल्याला पाहायला मिळते. या काळातील नगरांची आणि तेथील जनजीवनांची माहिती जैन, बौद्ध, संस्कृत सूत्र वाङ्मयामधून मिळते. आता याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला जैन, बौद्ध आणि संस्कृत वाङ्मयामधून पाहायला मिळते. याच काळात धातूच्या चलनी नाण्यांची सुरुवात झाली, आणि हा असा काळ होता का याच काळामध्ये नाणे आले, पण कशाचे? धातूच्या. नाहीतर वस्तू विनिमय पद्धती होती, वस्तू देणे आणि मोबदल्यामध्ये काम करून घेणे. महाजनपदामधील राजधानीची नगरे ही सत्तेची आणि व्यापारी केंद्रे बनली. इथं व्यापार व्हायला लागला जास्तीत जास्त प्रमाणात, सत्तेची केंद्रे बनली. या नगरामध्ये कारागीर, व्यापारी श्रेणी प्रस्थापित झाल्या. अंतर्गत आणि दूरवरच्या व्यापारासाठी पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेशांना जोडणाऱ्या हमर रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले. आता इथं हमर रस्ते निर्माण झाले पश्चिम आणि पूर्वेला जोडण्यासाठी. राजा या पदाला सर्वाधिक सामर्थ्य आणि प्रतिष्ठा प्राप्त याच काळामध्ये झाली. जे राजा म्हणतो, राजा बोलेन दड हाले, काही लोक राजा बोले ना दाढी हाले म्हणतात. या पदाला सर्वाधिक सामर्थ्य आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. राज्यकारभारामध्ये राजाला सहाय्य करण्यासाठी मंत्री, मग राजा निर्माण झाला, त्याला सहाय्य करायला मंत्री, विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. बहुतांश मंत्री आणि अधिकारी हे क्षत्रिय असत त्या काळात. आताचे मंत्री
आणि अधिकारी क्षत्रिय नसतात. भारतातील सामाजिक ऐतिहासिक वाटचाली हे थोडक्यात केलेले कथन आहे. यामध्ये या घडणीतील प्रवाह, विविध प्रवाह, घटक किंवा लोकांची विचारसरणी आणि वर्तन पद्धती यामध्ये प्रभावी ठरणारे घटक याची कल्पना थोडक्यात तुम्हाला आली असेल. आता आधुनिक भारतातील विद्यार्थी, आताच्या काळातील तुम्ही विद्यार्थी या नात्याने तुम्हाला भारतातील विविध श्रद्धा प्रणाली काय काय शिकायला पाहिजे, काय काय गोष्टी माहीत पाहिजेत. तर श्रद्धा प्रणाली माहीत पाहिजे, रीतिरिवाज माहीत पाहिजे, परंपरा, रूढी, त्यानुसार आजही अस्तित्वात असलेल्या पूर्वापार वर्तन पद्धती या सर्वांचे चिकित्सक विश्लेषण करणे आवश्यक आहे. हे माहीत तर असायला पाहिजे, पण याचा आपण विश्लेषण करायला पाहिजे, याचा अभ्यास करायला पाहिजे. किती सत्य आहे, काय आहे, आणि प्राचीन किंवा ज्या परंपरा ज्या पद्धतीने आतापर्यंत आलेल्या आहेत त्या समाजामध्ये आजही खरोखर त्या तेवढ्याच कामाच्या आहेत का, किंवा काही त्यामध्ये बदल झाला आहे, कसा बदल झालेला आहे याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. निश्चितच या गोष्टी अखंडपणे टिकून राहण्यामागे समाज जीवनाच्या पठडीचे पिढी दर पिढी होणारे संक्रमण महत्त्वाचे आहे. म्हणजे एका पिढीकडून दुसरी पिढी, दुसऱ्या पिढीकडून तिसरी पिढी, अशी पिढी दर पिढी आपण एक बाब अनुकरणातून शिकत असतो आणि ती बाब अशी समोर 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 वाढत जाते आणि त्याला संक्रमण म्हणतात. ते संक्रमण एकापासून दुसरीपर्यंत होत असते. यामध्ये रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांचे अखंडित्व का आणि कसे टिकून राहते हे समजून घ्यायचे आहे. आपल्याला महत्त्वाचा भाग आहे. अर्थातच संमिश्र आणि गुंतागुंतीचे स्वरूप असलेल्या संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वत्र आणि सर्व काळी एकसुरी असणे शक्य नसते. सगळ्याच गोष्टी एकसारख्या असू शकत नाही कोणत्याही काळात. प्रत्येक परिवर्तन संसार का नियम आहे. प्रत्येक गोष्ट बदलत असते. पेहराव बदलला, राहणीमान बदललं, पद्धती बदलल्या, प्रत्येक गोष्ट बदलली, भाषेमध्ये बदल होत असतो आणि उलट त्यामध्ये परस्पर विरोधी आणि संघर्षमूलक कल्पना प्रचलित आहे. हा संस्कृतीचा एक अंगभूत गुणधर्म असतो. परंतु या गुणधर्मामुळे निर्माण झालेली विविधता आणि गुंतागुंत त्या संस्कृतीचे सौंदर्य वाढवणाऱ्या असतात. संस्कृतीचे मात्र इथं सौंदर्य वाढते. अशा संस्कृतीचे वास्तव समजून घेण्यासाठी एक सरधोपट मार्गाचा अवलंब करता येत नाही. संस्कृती समजून घेण्यासाठी एकच मार्ग अवलंबून चालणार नाही. बस एका पारड्यामध्ये ठेवलं आणि संस्कृती अशी अशी असते ही गोष्ट सरळ सरळ आपण म्हणू शकत नाही. ही गोष्ट थोडी अवघड आहे तरी लक्षात घेणे आवश्यक आहे. बाबा अवघड आहे, कठीण आहे तरी लक्षात घेणे आवश्यक आहे. ऐतिहासिक घडामोडी आणि त्यामुळे अनेकदा निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती. ऐतिहासिक ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे परिस्थिती बदलते. आजही आपण ती परिस्थिती बघत आहोत. अस्थिरता वाढते, इकॉनॉमीमध्ये समस्या निर्माण होतात, बऱ्याचशा बाबीमध्ये समस्या निर्माण होतात आणि समाजामध्ये असा कालखंड कधी ना कधी येतच असतो. ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते. आणि त्यातील अनेक स्तरावरील गुंतागुंत यथार्थपणे समजून घेणारा दृष्टिकोन विकसित होणे याला समाजशास्त्रीय चिंतन म्हणतात. याचे एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. तो नाव आहे समाजशास्त्रीय चिंतन. म्हणजे समाजशास्त्रामध्ये आपल्याला चिंतन करणे आहे, चिंतन मनन. आतापर्यंत आपण जो भाग पाहिला यामध्ये कुठला कुठला भाग येतो ते आपल्याला इथं बघायचं आहे. तुमची प्रगती तपासून पहा. पूर्ववैदिक काळातील शिक्षण पद्धती कशी होती याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा, शॉर्टमध्ये लिहू शकता. उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांच्या घसरलेल्या सामाजिक स्थानाची 2 लक्षणे सांगा. मध्ययुगीन भारतीय समाजाची कोणतेही 2 वैशिष्ट्ये सांगा. तर इथपर्यंत आपण ह्या व्हिडिओमध्ये हा भाग पाहू आणि पुढील भाग आपण बघणार आहोत 1.2 वसाहतकालीन भारत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा.